देश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ, दुसऱ्या रात्रीमध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ. आजची आहे तिसरी रात्र. एकतर जाईल सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ, नाहीतर जाईल एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. सचिनजी ढवळे यांच्या मालकीचा संघ पुण्यावरून दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला अचितजी कदम यांच्या मालकीचा संघ एके स्पोर्ट वरवडे कणकवली तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो या मॅच मध्ये. शेवटची लढत नाणेफेकीचा कौल, नशिबाचा कौल जिंकत बॅटिंगचा धाडसी निर्णय इथे घेतलाय. कारण संघनायकाला माहिती आहे रण चेस करत असताना थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि त्यामुळे बॅटिंग निवडली आहे. महेश नानगुडे सलग 2 सामन्यामध्ये महेश नानगुडेने पूर्णतः निराश केले आणि त्याची भरपाई तो या शेवटच्या मॅच मध्ये करेल का? मोठा खेळाडू आहे, मोठ्या सामन्यामध्ये त्याला लढावं लागेल. दुसऱ्या बाजूने सुशांत गायकवाड देखील डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय आणि याच चांगल्या जोडीच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सूर्या गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होईल. सूर्या मणिरत्नम चिता कॅम्पचा गोलंदाज. उलटा खेळण्याचा प्रयत्न महेश नानगुडेने इथे दाखवलाय. बॉल सरळ गेला यष्टीरक्षक नानाच्या गोदीमध्ये. नीरजजी घाडी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचे मनापासून स्वागत आहे. यंगस्टारची स्पर्धा 24 मार्च ते 28 मार्चला तुम्ही पाहणार आहात. यंगस्टार ट्रॉफी, त्याचाही आपण आनंद घ्या. यावेळेला ऑन साइडला एक कडक फटका, कडकडीत प्रहार, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल, फरार, संजीवनी षटकार. दोन सामन्यामध्ये धावांसाठी संघर्ष केला, चाच पडला, अडखळला, मात्र मोठ्या सामन्यामध्ये षटकाराने सुरुवात केली आहे महेश नानगुडे. हे नाव नक्की लक्षात ठेवा. बॉलर तयार. अपील 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 अपील, यस, फिंगर्स अप, OUT आउट. महेश नानगुडेचा खेळ संपला, मधल्या एसटीच्या समोर सापडला. या अगोदर षटकार ठोकला, मात्र त्यानंतर गोलंदाज सूर्या मणिरत्नमने चांगला बॉल डिलिव्हर केला. महेश नानगुडे आउट. टेंगुडीजे चांगला बॉल इथे डिलिव्हर केला आणि या सामन्यासाठी एक पारितोषिक आले. या सामन्यामध्ये जो 9वा ठोकेल त्याच्यासाठी 2222 रुपयांचं पारितोषिक रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग येईल, बॅटर तयार होतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये चालले आहेत. महेश नानगुडे आउट झालेत. लकी कुपनचं देखील वाटप केलं गेले आणि ते लकी कुपन या सामन्याच्या मध्यांतराला म्हणजे पहिल्या सत्र संपल्यानंतर काढण्यात येणार आहे. यासाठी सगळ्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. भाग्यवान विजेता कोण होणार ते देखील पाहावं लागेल. स्वप्नीलजी चिंदरकर आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत. त्यांच्या माध्यमातून एक डे नाईटची स्पर्धा देखील गतवर्षी आपण पाहिली आहे कलमट गावामध्ये, आणि एप्रिलमध्ये पुन्हा एकदा कलमट गावामध्ये डे नाईटची स्पर्धा होईल. स्वप्नीलजी चिंदरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून. बॉलर तयार. लेग स्टिक वरचा बॉल फ्लिक केलाय, चांगला फटका पाहायला मिळालाय. मनगटाच्या साहाय्याने बॉलला टर्न केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर आणि शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान हा फटका येतोय. एकच धाव पाहायला मिळेल. प्रेम टिमगिरे नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. सुशांत गायकवाडला साथ देण्यासाठी 7 वरती 1 आउट पहिल्या ओव्हरचा खेळ तुम्ही पाहताय. बॉलर तयार.
कॉमेंट्री बॉक्सच्या कडून राईट टीम ओढती विकेटचा मारा डावखुऱ्या बॅटर सुशांतसाठी. फुल टॉस समोर खेळलेत मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनला स्पर्श करतोय येतोय शानदार चौकार. सोन्या खेळत राहा असा आवाज येतोय. सुशांत गायकवाड स्ट्रायकिंग येईनलाय चौकाराने इरादे स्पष्ट केलेत. आक्रमकता ही बचावाचं साधन आहे. चांगली बॅटिंग इथे करत असताना पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात त्याने करून दिली होती टीमला आणि ज्यांची सुरुवात चांगली होते त्यांचा शेवट चांगला होतो. आप आगाज से नहीं बल्कि अंजाम से पहचाने जाते हो. अंत भला तो सब भला. बॉलर तयार. चांगला बॉल प्रचंड वेगात रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केले. वेगाचा अंदाज आला नाहीये. सूर्या गोलंदाजी करतोय. आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होतीये आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथे थांबलाय. 11 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिलं सत्र 5 ओव्हरची लढत नाणेफेकीचा कौल जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीमचा आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतोय AK स्पोर्ट वरवडे. पहिला ओव्हर 11 धावा 1 आउट. हर्ष यादव बॉलिंग ट्रॅक वरती यूपीचा खेळाडू. आज यूपीचा जलवा इथे दाखवावा लागेल. चांगला बॉल डिलिव्हर केला. बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल जातोय. दुसरीचा प्रयत्न इथे होणार आहे आणि झटपट वेगात 2 धावांची लहर येते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ आहे. टीमची धावसंख्या 2 ने वधारते. 13. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष तयार होईल. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने हर्ष यादव. प्रयागराज यूपी वरून तो खेळाडू आलाय. चांगला बॉल उत्तर नाहीये. टोलवण्याचा दर इरादा स्पष्ट आहे. बॅट वरती नीट बॉल येत नाहीये. फटका मिस टाइम झालाय. एसटी रक्षक नाना पोहोचलेत बॉल पर्यंत. धाव येत नाहीये. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2च धावा हर्ष यादवने खर्च केलेत. रिव्हर्स डेम अपील केलंय आणि त्या दरम्यान नकारात्मक मान हल्ली आहे पंचांची. अपील फेटाळलं. लेग बायचा सिग्नल येतोय. 1 ने धावसंख्या पुढे जाईल. 14 धावा. ग्रीन पार्क स्टेडियम वरती रंगलाय क्रिकेटचा रणसंग्राम. या अगोदर आपण पाहिलं ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाची डे नाईटची स्पर्धा ज्याने देवगड तालुक्याच्या नाईट स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यानंतर आनंदवाडी देवगडची क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहिली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठानची तुम्ही पाहताय आणि यानंतर लगेचच यंग स्टार चषक देखील 24 ते 28 मार्चला आपल्या भेटीला येतोय. त्या स्पर्धेचाही आपण सगळ्यांनी आनंद घ्या. देवगडची नगरी आता मात्र क्रिकेटची पंढरी बनते. यावेळेला ऑन साइडला टोलण्याचा इरादा. फिंगर्स अप झालेत. हलका अपील केलं आणि हे अपील पंचांनी ग्राह्य धरलंय. आली आहे विकेट. आणि तुम्ही पाहताय आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती आहे जर नक्की वेळ मिळाला तर AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचे जे सपोर्टर्स आहेत ना एकदा त्यांच्याकडे कॅमेरा जाऊ देत. कारण शिट्ट्या टाळ्या भूपे सगळे काही वाजतं इकडे. हे बघताय तुम्ही हे प्रेक्षक AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचे सपोर्टर्स मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत आणि आज भूपे वाजतायत. त्याचबरोबर टाळ्या शिट्ट्या देखील इकडे वाजतायत. मोठे आवाज येतात या गॅलरीमधून. सगळ्यांचं स्वागत आहे.
ग्रीन पार्क स्टेडियम वरती आज खऱ्या अर्थाने क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. मिडबाव गावासाठी ही स्पर्धा नाही तर संपूर्ण मिडबावसाठी हा क्रिकेटचा महोत्सव आहे आणि 5 दिवस क्रिकेटचा महोत्सव आणि या महोत्सवाचा आनंद घेताना मिडबावकर मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. 14 धावा टीमची धावसंख्या फलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 2चा खेळ. यूपी वरून आलेला हर्ष यादव चांगली बॉलिंग करतोय. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. एक विकेट देखील मिळवल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋत्विक गजर आणि याच खेळाडूवरती प्रेक्षकांचं लक्ष आहे. सलग 2 सामन्यामध्ये प्रभावित फलंदाजी केली आहे, बॅटिंग केली आहे, पूर्णतः मॅचची जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे. चांगला बॉल प्रथम बीट केले बॅटरला, त्यानंतर यष्टिरक्षकाला. बॉल जातोय फ्लाय स्लिपकडे. बायचा सिग्नल येतोय. सिंगल धावसंख्या इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे गेली आहे फलकावरती आपण पाहतोय. 15 धावा. ग्रीन पार्क स्टेडियम हिरवा शालू परिधान केलेलं हे मैदान क्रिकेटचा रणसंग्राम पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी देखील पाहायला मिळते. उद्याच्या दिवशी उद्याच्या रात्री चांगले खेळाडू देखील मोठे खेळाडू या मैदानावरती येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. प्रेक्षकांचं मनापासून मना काळजातून हात जोडून पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आहोत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने ग्रीन पार्क स्टेडियम वरती. बॉलर तयार. चांगला बॉल कट केला, फिरवलाय. बोटांची जादू इथे पाहायला मिळते. डॉट बॉलने ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. फक्त 15 धावा. चाच पडताना दिसतोय बॅटिंग करणारा सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा. नक्कीच 12 वाजलेले आहेत. सगळी लोक जेवून आली आहेत. फक्त आमचे एकच मान्यवर या ठिकाणी जेवले नाही आहेत, ज्यांचं नाव आहे, जे 12 वाजण्याची वाट बघत होत्या. जिल्हा परिषद सदस्य सावी लोके मॅडम. कधी एकदा 12 वाजतायत आणि त्यानंतर आपण जेवणाचा आनंद घेतोय. धन्यवाद सावी लोके मॅडम, आपलंही मनापासून स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. 15 धावा फलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हर्ष यादवचं भन्नाट षटक आपण पाहिलंय. 1 ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आणि 1 विकेट त्याने मिळवली आहे. चांगली गोलंदाजी. इतक्या लांबून या मालिकेमध्ये दाखल झाला. हे आहे आमचं मुख्य मंच. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो भाईजी नरेश साहेब या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत मुख्य मंचावरती. नीरजजी घाडी देखील आहेत, माजी नगरसेवक. त्याचबरोबर इतर सर्व आमचे सन्माननीय मान्यवर, आपलेही स्वागत आहे. फुल टॉस बॉल हवेत खेळले आहेत ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. हो, काय एफर्ट दाखवलाय. रनिंग कॅच. हिरू वाघेला त्याने हा झेल टिपलाय आणि वाघासारखी झडप त्या बॉलवरती घातली आहे. चांगली कॅच, रनिंग कॅच पाहायला मिळाली. 3रा विकेट. मैदानाच्या बाहेर जाईल बॅटर ऋत्विक. आणि ऋत्विक आउट झाल्यानंतर सेलिब्रेशन पहा. हवेत बॉल खेळला. सुरेश
फुल टॉस बॉल बॅटवरती घेतलाय, ड्राईव्ह केले, कव्हर्सला बॉल, एक्स्ट्रा कव्हर वरती वेगात बॉल पर्यंत पोहोचला फिल्डर आणि जोपर्यंत फेकी करेल सिंगलचा कालावधी आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. 5 ओव्हरची लढत आहे, इथून थांबून चालणार नाहीये. परतीचे सगळे दोर कापलेत. जिंकणं हा एकमेव पर्याय आहे. जिंका किंवा मरा, लढा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. जिंकायचं तर दोघांना, एकाला हरावं लागेल. हरणारा संघ कोणता आहे? दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 3 ऑन साइडला एक चांगला फटका, बॉटम हँडचा वापर केला, डीप मिड विकेटला बॉल. सिंगल पाहायला मिळते. गरज आहे मोठ्या फटक्यांची, टीमची गरज ओळखावी लागेल. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीमला. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचे गोलंदाज कडवट मारा करतायत, तिखट मारा, आणि या विरोधात त्यांना आक्रमक फटकेबाजी करावी लागेल पुणेकरांना. पुणे तिथे काय उणे. रिव्हर्सचा फटका खेळण्याकडे गेले, बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर डिलिव्हर्ड केला आणि त्यानंतर व्हाईट बॉलची घोषणा इथे होते. दंडात्मक धावेने टीमची धावसंख्या वृद्धिंग झाली आहे. 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती. ज्या राजांनी प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या उराउरात राज्य केलं. 350-400 वर्षानंतरही ज्या राजांची कीर्ती अबाधित राहिली, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. और पिच बॉल हवेत खेळलेत आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. आली आहे विकेट. विशारद पगारे ज्याने हा झेल टिपला, लालबाग परिसरातला हा खेळाडू, खूप चांगला एफर्ट दाखवला. 4था धक्का सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीमला 19 वरती. नवीन फलंदाज आकाश काळे मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालंय. संघ अडचणीमध्ये, संघाचा डोलारा इथे सावरायचा, स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा योग्य प्लॅटफॉर्म आहे, ही योग्य वेळ आहे. जीवनामध्ये एकदा निघून गेलेली वेळ आणि एकदा निघून गेलेलं वय आयुष्यामध्ये परत कधीच येत नाही. आजचा दिवस उद्या नाही आहे. जे काही करायचंय ते आत्ता करायचं आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. जो करना है वो कर, लेकिन वो अब कर. 19 धावा फलकावरती आहेत. 50 धावांकडे लक्ष ठेवावं लागेल बॅटिंग टीमला 5 ओव्हरमध्ये आणि त्याच टार्गेटकडे वाटचाल करावी लागेल. ज्यावेळेला ध्येय निश्चित असतं त्यावेळेला संपूर्ण समर्पण त्याच्या पाठीमागे लावलं जातं. ध्येयाच्या पाठीमागे तुम्हाला जावं लागेल. बॉलर तयार आहे, बॅटर तयार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय, अपील झालंय, विकेट आली आहे, फिंगर्स अप झालेत. आकाश काळे आउट होताना पाहायला मिळतील. 5वा धक्का बॅटिंग टीमला. टीमची धावसंख्या 19 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून आयोजित डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट, ग्रीन पार्क स्टेडियम. अनेक वर्षांची क्रिकेटची अविरत सेवा. मैदानाच्या बाहेर जात असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आकाश काळे. त्यानंतर नवीन बॅटर समीर जगताप मैदानामध्ये दाखल होत आहेत. चांगला सामना इथे पाहण्यासाठी तुम्हाला 45 पेक्षाही जास्त धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीने होत असताना आपण पाहतोय. जिंकावंच लागेल, करावंच लागेल. हा ज्यावेळेला एकच पर्याय समोर असतो ना, एकच पर्याय शिल्लक राहतो,
त्यावेळेला सगळी ताकद पणाला लावली जाते. यावेळेला सगळी ताकद लावावी लागेल. चांगला फटका बॅटवरती घेतला आणि त्या दरम्यान ऑन साइडला लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव सिंगल पाहायला मिळेल. धाव संख्या 20. प्रेक्षकांचं कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट तुम्ही पाहताय. कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील रामेश्वर प्रतिष्ठानचं महत्त्व जिल्हावासियांनी अनुभवलं आणि जिल्ह्यामध्ये या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची चर्चा कोरोनाच्या कालावधीमध्येही झाली. रक्ताची नाती दुरावत असतानाच अनेकांवरती ज्याने अंत्यसंस्कार केले, अंत्यविधी केला, ते हे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावली. सामाजिक भान जपत, सामाजिक बांधिलकी जपत रामेश्वर प्रतिष्ठानने जिल्ह्याला एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला. तेच हे रामेश्वर प्रतिष्ठान. आपण आहोत देवगड तालुक्यातील मिडबाव गावामध्ये. ग्रीन पार्क स्टेडियमवरती रंगलाय क्रिकेटचा थरार. कट केले, टॅप केले, बॉलला स्लाइस केले, बॉल जाईल थर्ड मॅनला. सिंगल पाहायला मिळेल. खातं ओपन झाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतो 5 विकेट आली आहेत म्हणजे निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलाय. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीमचा. AK स्पोर्ट वरवडे आतापर्यंत मॅच मध्ये पुढे आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष यादव. यूपीचा ठुमका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यूपीचा एक तडका आहे तो देखील इथे दाखवत असताना हर्ष यादव. स्ट्रायकिंग येईल फलंदाज तयार. सातत्याने उलटा खेळण्याचा प्रयत्न करतात. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लागली तर आबाद, नाही लागली तर बरबाद. अशा पद्धतीचा फटका खेळण्याचं धाडस इथे दाखवत आहे. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, बॅट आडवी करतायत. अजिंक्य गोळे. यादवची ॲक्युरेसी, त्याचा जलवा, त्याचा कडवट गोलंदाजीचा अंदाज प्रेक्षकांना भावलाय आणि या स्पर्धेमध्ये हर्ष यादव भाव खाऊन गेलाय. पुन्हा एकदा टर्न केलंय, उत्तर नाहीये. धुंड धुंड रे साजना. चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला, म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानामध्ये आहे. चांगली बॉलिंग होते, धावा येत नाहीयेत. प्रेक्षक मोठ्या फटक्याची वाट बघतायत. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. हर्ष यादवने 1.4 षटकामध्ये फक्त 3च धावा दिलेत. यावेळेला बाहेर काढले. खराब बॅटिंग. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अजिंक्य गोळे. हर्ष यादवच्या विरोधामध्ये चाच पडतोय, संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. धावा बनवावे लागतील. पुढे गेलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये वाढतील. 2 धावांनी सांघिक धावसंख्या बदलली आहे. 23 धावा. ओव्हर नंबर 4 संपली आहे. फक्त आणि फक्त शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे. 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीम. यूपीचा हर्ष यादव 2 ओव्हर 5 धावा आणि 1 विकेट. यूपीच्या या गोलंदाजी आवडली असेल तर हर्ष यादव साठी करूया टाळ्यांचा कडकडाट. आणि हे जे सगळे भूपे वाचतायत ना, हे सगळे हर्ष यादव साठीच वाचतायत, कारण हे समर्थक आहेत AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचे. टीमची धावसंख्या 23. राज सिंग बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शेवटची ओव्हर. कमीत कमी 15 धावांचं टार्गेट इथे ठेवावं लागेल या ओव्हरचं बॅटिंग टीमला. और पिच बॉल मिड ऑफला. क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. आली आहे विकेटची वेळ. धक्का मिळालाय सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीमला.
या अगोदर चर्चा झाली होती. नाना पवार, प्रथमेश पवार याने तगडा संघ का नाही आणला, मोठा खेळाडूंचा संच का नाही आणला, याची चर्चा चालू होती. मात्र नक्की सांगेन 100 प्यादे जरी एकत्र आले ना तरी वजीराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करून टाकते. ती वजीराची चाल नाना पवारची असरदार ठरते, कारगर ठरते. हा अनुभव आहे प्रथमेश पवारचा. राजसिंग बॉलिंग ट्रॅकवरती तयार, स्ट्रायकिंग एजला बॅटर तयार. सचिन ढवळे सरांचं देखील कौतुक करावं लागेल, ज्यांनी पुणे परिसरामध्ये अनेक लोकांना घडवण्याचं काम केलंय. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. UPSC MPSC जे विद्यार्थी घडतात, सचिनजी ढवळे, प्रहार पुणे यांच्या माध्यमातून पुणे परिसरामध्ये हे सगळे विद्यार्थी घडताना पाहायला मिळतात, जे अधिकारी बनतात. आणि अधिकारी का बना, तुमच्या समोर तुम्ही जर अधिकारी बनलात आणि तुमच्या समोर 50,000चा मॉब असला तर तो 50,000चा मॉब करू शकत नाही, एवढी ताकद एका अधिकाऱ्याच्या सहीमध्ये असते. त्यामुळे अधिकारी बना. आणि हा संदेश सचिनजी ढवळे सर सातत्याने देतात. बॉलर तयार, टीमची धावसंख्या 24. राजसिंग अकुटप्याचा बॉल हुक केलाय, बॉल डीप स्क्वेअर लेगला एक टप्पा घेतलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. शेवटच्या सत्रामध्ये शेपूट वळवळलंय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. येतोय संजीवनी चौकार. हे गाणं सगळ्यांना आवडलंय. 14 फेब्रुवारी नंतर ज्यांच्यावरती ही वेळ आली आहे त्यांना सगळ्यांना हे गाणं आवडलंय. टीमची धावसंख्या 28. बॉलर तयार, 28 धावा फलकावरती आहेत. फुल टॉस बॉल हवेत खेळलेत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगात बॉल पर्यंत पोहोचलाय. रनिंग झेल टिपण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेसाठी बॅट्समन निघाला आणि दुसरी धाव पूर्ण राहिली आहे. घरट्यापासून दूर राहिला, पॉपिंग क्रीज पासून दूर राहिला आणि चांगला एफर्ट क्षेत्ररक्षकाने इथे दाखवलाय. सौरभ जगताप चांगला फेक देखील करताना पाहायला मिळाला. आली आहे अजून एक विकेट, विकेट नंबर 7 डाऊन. नवीन फलंदाज ऋषी झोरे मैदानामध्ये दाखल झाले आहेत. 4.4 ओव्हरचा खेळ संपला, 2 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. शेवटच्या सत्रामध्ये 7 विकेट आली आहेत, 29 धावा फलकावरती आहेत. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकत घेतलेला फलंदाजीचा निर्णय आता मात्र अंगलटी आलाय सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीमच्या. कारण AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी ते काम करून दाखवलंय. नाना पवारच्या संघाने, प्रथमेश पवारच्या संघातील गोलंदाजाने यावेळेला चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आज नाही अभी नाही तो कभी नाही, इथून लढावं लागेल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ आहे, एक मोठा फटका खेळावा लागेल साईशला, ऋषीला. हे वरवडे टीमचे सपोर्टर्स तुम्ही बघता, AK स्पोर्ट वरवडेचे सपोर्टर्स ते देखील स्क्रीनवरती दिसत आहेत. चांगले कॅमेरा वर्क इथे पाहायला मिळते. अजितच्या माध्यमातून फटका फसलाय का, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, दुसरे धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण मैदानामध्ये कोण आहे, ऋषी आहे. चांगली विकेट किपिंग करतो ऋषी, अनेक स्पर्धांमध्ये आपण त्याची विकेट किपिंग पाहिली आहे. एकच धाव एकेरी धावेने खातं ओपन केले ऋषीने. टीमची धावसंख्या 30. शेवटचा बॉल, शेवटची ओव्हर फेकण्यासाठी राजसिंग बॉलिंग ट्रॅक वरती.
स्ट्राईकला बॅटर तयार. यावेळेला आकुट टप्प्याचा बॉल त्याला केले पुल. क्षेत्ररक्षकाचा चेंडू सोबत जमला मेळ आणि मैदानावरती फलंदाज आकाशचा. संपला खेळ. टीमची धावसंख्या 30 धावा, 8 विकेट. योगेश पारकर आणि श्री नीरज घाडी हे सर्व मान्यवर यंगस्टार देवगडच्या वतीने इथे उपस्थित आहेत. आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. मी अध्यक्ष श्री भाईनरे यांना विनंती करते की आपण या मान्यवरांचं प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करायचं आहे. मुख्य मंचावरती हा स्वागत सन्मान होतोय. यंगस्टार ट्रॉफीचे आयोजक या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित झाले आहेत. यंगस्टार चषक येतोय, त्या स्पर्धेमध्ये देखील मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हा. आणि त्या स्पर्धेचे हे मुख्य आयोजक मंचावरती देखील आपण पाहतोय, ज्यांचं मोठं योगदान यंगस्टार ट्रॉफी डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या मार्च महिन्यातील 24 ते 28 तारीखला यंगस्टार चषक देखील आपल्या भेटीसाठी येतोय आणि त्यांचं स्वागत होतंय. स्क्रीनवरती आपण पाहतोय भाईजी नरे साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मानाचा सोहळा, मान सन्मान होतोय. यंगस्टार ट्रॉफीचे आयोजक या सर्वांचा एकत्रित आपण मान सन्मान करतो आहोत आणि त्यांना देखील 24 ते 28 तारीखच्या ट्रॉफीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या माध्यमातून येत आहेत. मैदानामध्ये शेवटची लढत. हॅलो, लकी ड्रॉ कुपनचं या ठिकाणी सोडत काढणार आहोत. राजनंदिनी साडी पहिलं पारितोषिक आहे 10 रुपयात. ज्यांनी ज्यांनी आपलं नशीब आजमावलेलं आहे या ठिकाणी आपण सोडत काढणार आहोत. आणि दुसरं पारितोषिक आहे रियल कलेक्शन यांच्याकडून एक आकर्षक स्मार्ट वॉच. त्याचप्रमाणे कीर्ती सेल देवगड यांच्याकडून देखील स्मार्ट वॉच सन्माननीय प्रवीण वातकर यांच्याकडून. आणि पहिलं या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन काढलं जात आहे पैठणीसाठी. ज्यांनी ज्यांनी 10 रुपयामध्ये आपलं नशीब आजमावलेलं आहे अनिश याच्या शुभ हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉ कुपनचं सोडत काढणार आहोत. कालच्या दिवसात सन्माननीय नितीन हळदणकर यांना पैठणी लागली होती, पाहायचं आहे. नवीन बॉलचे बॉक्स दिलेले, 3च बॉक्स दिलेलं. लकी ड्रॉ कुपन नंबर आहे 1726 1726. लवकरात लवकर यायचं आहे. 1726 हे पैठणीसाठी काढण्यात आलेला लकी ड्रॉ कुपन आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट वॉचसाठी या ठिकाणी आपण लकी ड्रॉ कुपन काढणार आहोत. सार्थक याच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण कुपन काढणार आहोत. पहिला नंबर आहे तो 1726. एका षटकाच्या समाप्तीच्या अगोदर येऊन आपण आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. स्मार्ट वॉचचा लकी नंबर आहे 1619. 1619 स्मार्ट वॉचचा लकी नंबर आहे. रितेश बावकर हा पैठणीचा मानकरी ठरतोय. रितेश, कोणासाठी ही साडी देणार आहे पैठणी? आईसाठी. असू देत. सन्माननीय शिंदे यांच्या शुभ हस्ते, माफ करा, गाडीगावकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बावकर यांना बक्षीस देण्यात येत आहे. स्मार्ट वॉचचा लकी नंबर आहे 1619. सन्माननीय गणेश लोके मोबाईल वडापाव सेंटर लकी नंबरचे मानकरी ठरतोय. स्मार्ट वॉच. कीर्ती सेल्स देवगड प्रवीण वातकर यांच्याकडून हे प्रायोजित करण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे आणि एक लकी ड्रॉचा नंबर आहे, पाहायचा आहे कोणाचा येतं आहे तो नंबर. रियर कलेक्शन मोबाईल गॅलरी डोंबिवली यांच्याकडून प्रायोजक करण्यात आलेलं होतं स्मार्ट वॉच. सन्माननीय दुर्वास सावंत
यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश लोके यांना बक्षीस प्रदान करण्यात येत आहे. आणि शेवटची सोडत सई शिंदे हिच्या शुभ हस्ते काढण्यात येत आहे. विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. सईच्या शुभ हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉ काढण्यात येत आहे. सतरा 33 1733 नंबर आहे. और तो कॉम बॉक्स. धन्यवाद. तर आता हा दुसरा डाव सुरू होतोय आणि या दुसऱ्या डावाची सुरुवातच चौकाराने झालेली आहे. स्कोर बनवलाय 30. सचिन ढवळेच प्रहार 11 31चं लक्ष ठेवलेलं आहे. ते लक्षाचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर चौकार फलंदाज वीरू वाघेला यांच्या वतीनं संघाला मिळाल्या. सुरुवात चांगली झाली. वेगानं धाव फलक पुढे घेऊन जाण्याची इच्छा त्यांची पहिल्याच स्ट्रोकवर पाहायला मिळाली. समीर जगताप ड्राईव्ह केलंय. बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल मिड विकेटला पोहोचेल. सिंगल पूर्ण केली जाते चालत चालत, जास्त घाई गडबड न करता. या अगोदर आपण यंगस्टार प्रीमियर लीगचे तसेच तथा आमदार चषकाचे आयोजक संदीपजी रुमडे, निलेशजी घाडी, योगीजी पारकर या सर्व सन्माननीय अतिथींचा मुख्य मंचावर सन्मान पाहिला. आयोजक खूप महत्त्वाचे आहेत जसा उल्लेख आपण सातत्याने करतोय या परिसरामध्ये. अपील अँड एक्सेप्टेड. मॅच इज स्टील ऑन बाय बोथ साइड्स. समीर एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे, चांगला गोलंदाज आहे. जरी चौकार आलाय त्यांनी पुनरागमन केलंय आणि प्रथमेश पवार यांचा खेळ संपलाय. रिप्ले अगदी मधोमध उभे राहून बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. तिन्ही स्टम्प्स रोखून आणि त्याचमुळे ते बाद झालेले आहेत. बॉडीलाईन अटॅक गोलंदाजाचा. दरम्यान आपण उल्लेख करतोय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, आता श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आणि त्यानंतर यंगस्टार प्रीमियर लीग या भव्य स्पर्धा आपण पाहतच आहोत. पण या सर्व ज्या ग्रामीण स्पर्धा ज्या आहेत प्रीमियर लीग ज्या त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करीन की गाव लेवलला सुद्धा क्रिकेट कुठेतरी अजून जास्त खेळलं गेलं पाहिजे आणि त्याचमुळे तो खेळ सातत्याने आपण पाहतोय विविध गावांमध्ये. आताच आपण कुणकेश्वरला सुद्धा स्पर्धा चालू आहे. तर ग्रामीण क्रिकेट जेव्हा वाढतं अशा वेळेला तिकडे टॅलेंटेड प्लेयर्स आपल्याला दिसतात आणि तोच टॅलेंट तुम्हाला कधीतरी व्यावसायिक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. म्हणूनच बघा ना आपण प्राधान्य कोणाला दिलं या स्पर्धेमध्ये. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव या स्पर्धेमध्ये काल 3 संघ कणकवलीचे खेळले, आज एक कुणकेश्वरचा खेळला. म्हणजेच हे एक मोकळं व्यासपीठ आहे तुम्हाला तुमची प्रतिभा सादर करण्यासाठी. योग्य तो मंच श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव च्या आयोजकांनी उपलब्ध करून दिलाय. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झालेला आहे. एक्स्ट्रा रन मिळते. बघा इकॉनॉमिकल राहणं हे महत्त्वाचं आहे. सचिन ढवळेस प्रहार 11 या संघाने पहिले 2 सामने खूप चांगल्या फरकाने जिंकले. अपेक्षा होती हा सामना तुझा तसाच होईल. पहिल्या डावामध्ये मनासारखी फलंदाजी नाही झाली पण आता गोलंदाजी उत्तम दर्जाची करावीच लागेल जी गोलंदाजी मागच्या 2 सामन्यात पाहायला मिळाले. आणि समीर त्यासाठीच ओळखले जातात पण यावेळेस स्वतःला स्विच केलं. बॉलला बॅकवर्ड पॉईंटला खेळलं. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा कॉल वेगानं पूर्ण केलाय का त्याची तपासणी आपण करणार आहोत. पुन्हा एकदा tenniscricket.in च्या घटना पुनर्निरीक्षण कक्षात पोहोचतोय. स्ट्रायकर सेंडला फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी. अजून सामना सोडण्याच्या तयारीत नाहीये. जिद्दी संघ आहे सचिन ढवळेच प्रहार 11. पूर्ण वर्षभर व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव त्यांच्या सोबत असल्यामुळे आता आपण या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतोय. एक एक पाऊल महत्त्वाचं आहे ते योग्य त्या पायरीवर टाकण्यासाठी सज्ज झाले. तर सचिन ढवळेच प्रहार 11 पुणे संघाचे एकूण 1 खेळाडू. पाहूया या ठिकाणी नेमकं काय घडलंय. tenniscricket.in च्या PCR रूममध्ये आपण पोहोचलेलो आहोत. रिव्हर्स हिट खेळली. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचले. पहिली धाव वेगानं पूर्ण झाली. त्यानंतर दोन्ही फलंदाज टर्न होऊन दुसऱ्या धावेसाठी कमिटेड झाले. पण आता पाहूया ऋषी झोरे यांनी खूप चांगलं यष्टीरक्षण केलंय. पण रिझल्ट नेमका काय येतोय, 1 धाव पूर्ण की 2 धाव पूर्ण त्या गोष्टीची तपासणी आपण करत आहोत. तुर्तास पहिल्याच बॉलवर जो चौकार आला त्यानंतर वाटलं होतं की तो वेगानं धावफलक पुढे जाईल पण तसं काय घडलं नाहीये. त्यानंतर पुनरागमन गोलंदाज समीर जगताप ज्यांनी आजच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये चांगलीच गोलंदाजी भरवशाची गोलंदाजी सादर केली.
आणि पाहूया या ठिकाणी आता फलंदाज सेफ आहे की नाही त्याची तपासणी अजूनही चालू आहे. AK स्पोर्ट्स बरोबरीत 6 धावा. अजूनही थोडासा निर्णय प्रलंबित आहे. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. नेमका निर्णय पंचाचा काय येतो त्यांची आम्ही वाट पाहतोय. आउट. फलंदाज बाद आहे. कारण अगदी क्लोज होता आणि बॅट ट्रॅक थोडीशी उशिरा झाली आणि त्यामुळे एक धाव मिळेल. चला एक धाव मिळेल. दुसरी धाव घेत असा फलंदाज बाद झालेले आहेत. AK स्पोर्ट्स बरोबर पाठलाग करते 31 धावांचा आणि त्यापैकी आता ही एक धाव मिळते. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते आता 7व्या आकड्यावर.
प्रथमेश पवार बाद झाले, त्यानंतर आता उझेर शेख हे सुद्धा बाद झालेले आहेत. वीरू वाघेला अजूनही खेळपट्टीवर आहेत. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातली ही शेवटची लढत. या अगोदर आपण MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या टीमला टॉप 4 मध्ये जाताना पाहिलं आणि कालच्या दिवसामध्ये अवधूत स्पोर्ट्स कणकवली ही टीम टॉप 4 मध्ये पोहोचली. या दोन संघांपैकी एक संघ आणखीन एक वाढणार आहे आणि आपली जागा निश्चित करणार आहे. पण पाहूया तो नेमका संघ कोणता आहे. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले एकंदरीत 4 आणि धावसंख्या धावफलकावर आहेत 7 धावा. जिंकण्यासाठी 31चं लक्ष, त्यापैकी 7 धावा. विकेटचा शोध जर सातत्याने घेतला गेला, डॉट बॉलचा शोध सातत्याने घेतला गेला तर मग क्रिकेटच्या खेळामध्ये समीकरण बदलायला वेळ लागत नाही. आणि पाहूया ते समीकरण बदलते का. पुन्हा एकदा सचिन ढवळे प्रहार 11 संघ आपली जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लावून गोलंदाजीने क्षेत्ररक्षण करतोय का. आदरणीय सवी लोके मॅडम, जिल्हा परिषद सदस्य मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. आपली उपस्थिती देखील खूप महत्त्वाची या स्पर्धेसाठी. धावसंख्या 7. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर समीर जगताप आतापर्यंत षटक चांगलं हाताळलंय. पुढचा बॉल राऊंड विकेट. म्हणाला होतो की समीर हा अनप्रेडिक्टेबल बॉलर आहे आणि त्याचं आता गोलंदाजीचं उच्च दर्जाचं सादरीकरण पाहायला मिळते. ऊर्जा मिळते आता सचिन ढवळे प्रहार 11 पुणे संघाच्या एकूण एक खेळाडूंना. कारण हे षटक पुनरागमन करणारं राहिलंय. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर वाटलं होतं की जसं आम्ही उल्लेख केला की पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं जाईल, पण तसं घडत नाहीये. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या AK स्पोर्ट्स बरोबर 7. 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी अजूनही 25 चेंडू आणि 24 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ साइड्स. 25 चेंडू, आवश्यकता 24 धावांची. पुढचा बॉल शफल होऊन खेळले आणि शेवटचा टप्पा योग्य राहिला या पहिल्या षटकाचा. पॉवर प्ले मध्ये तितकी पॉवर नाही झोकता आली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. AK स्पोर्ट्स बरोबर 7 धावा 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. हॅलो 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 हॅलो. लकी ड्रॉ कुपनचा विजेता स्मार्ट वॉच बावकर रिअल कलेक्शन मोबाईल गॅलरी डोंबिवली यांच्याकडून स्मार्ट वॉच. मी जायाजी जोगल्यांना विनंती करते की आपण हे बक्षीस वितरित करायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला दुसरं षटक चालू होते. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज मराठी भाषा दिन आहे. परकीयांची नेहमीच आपण वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेतली. मराठी भाषा ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे, परकीयांनी ज्यांची केली स्तुती अशी ही आमची मराठी माती. साहित्याचा जिथे वाहतो झरा, मराठी भाणा हाच आमचा खरा. आज मराठी दिन, मराठी भाषा दिनाच्या सर्व बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. पहिलं षटक संपले. धावसंख्या 7. 2 फलंदाज बाद. वीरू ज्यांनी एक चौकार खेचलाय, जे नॉन स्ट्रायकर एंडला थांबले. उमर नवीन फलंदाज ज्यांना मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार मिळाला. हे षटक महत्त्वाचं आहे. समीरच्या नंतर ते हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर संतोष दाभाडे. आता गोलंदाजांचा पर्याय योग्य त्या क्रमाने वापरायचे. पहिले षटक योग्य राहिलेलं आहे. दोन्ही संघांच्या बाबतीत चांगलं राहिलेलं आहे. पहिलं पाऊल दोन्ही संघांनी चांगलं टाकलेलं आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. पण पाहूया शेवटचा टप्पा कोण गाठतोय, ही शर्यत कोण जिंकतोय. आजच्या 6 सामन्यांपैकी हा सर्वात महत्त्वाचा सामना प्रेक्षकांसाठी हे 2 संघ घेऊन आलेले आहेत. AK स्पोर्ट्स बरोबरे वर्सेस सचिन ढवळे प्रहार 11 पुणे. संतोष दाभाडे बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर सेंडला वीरू वाघेला. वीरूला बाद करण्यासाठी डाव टाकला. सूर घेऊन हा झेल टिपण्याचा प्रयत्न ऋषी झोरे यांचा राहिला. डेडिकेशन लेवल किती वरची आहे ते पाहायला मिळालं ऋषीच्या या अटेम्प्टमधून. टोळ्या होऊन जाऊ द्या ऋषीच्या प्रयत्नांसाठी. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला जपाव्या लागतात. तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे ओळखलं जाते ती ओळख तुम्हाला टिकवावी लागते. आणि बघा पूर्णपणे बॉडी रोल केली. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी ती तळमळ ऋषी झोरे यांची पाहायला मिळेल. पुन्हा एकदा tenniscricket.in वर आपण रिप्लेमध्ये पाहूया. पूर्ण समर्पण ऋषी झोरे यांचं या झेलसाठी पाहायला मिळालंय. सामना अजूनही सोडला नाहीये. दोन्ही संघ माघार घेण्याच्या तयारीत नाहीये. सुरुवात या षटकाची योग्य राहिली. गोलंदाज संतोष दाभाडेकडून. पुढचा बॉल संतोष हलक्या तरी बॉलला ग्लान्स केलंय.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मिळते, एक धाव वाढते. AK स्पोर्ट्स वरवडे आत्ताच ओळखू लागलेलं आहे की या सामन्यामध्ये सुद्धा जर एक पाऊल चुकलं तर ते नुकसान ठरू शकतं. कारण आता वैयक्तिक खेळ चांगला खेळायचा आहे, सांघिक खेळ चांगला द्यायचा आहे. त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये पहिला बॉलवर चौकार आल्यानंतर त्या चौकारचा मोल तितकं काय पहिल्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर टिकवता आलं नाही. या षटकाची सुरुवात डॉटने झाली. पुढच्या बॉलवर सिंगल, धावसंख्या 8, 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल ओ स्विच केले, कवचला क्षेत्ररक्षक आहेत. अपील अपील अपील, त्या ठिकाणी अपील तर जोरदार झालेले आहे. आणि आता आपण येतोय घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. सामना क्रुशियल आहे, सामना महत्वाचा आहे. एक एक गोष्ट आपण पुन्हा एकदा व्यवस्थित जपून पाहतोय. tenniscricket.in वर या सर्व घटनांना आपण संग्रहित करतोय. हा सामना एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना देऊन जाणार आहे. लो स्कोरिंग मॅचेस अशाच असतात ज्या प्रत्येक बॉलवर तुम्हाला जी अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण होईलच असं नाहीये. पाहूया शॉर्ट कव्हरला आकाश होते, त्याने अपील केली पण ते बाद आहेत की नाही त्याची तपासणी पुन्हा एकदा tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये. चला लाईव्हवर पहा. आणि आता बॅटर इज आउट. फलंदाज बाद आहे. आणि आता आणखीन एक धक्का बसतोय टीम AK स्पोर्ट्स वरवडे. हा सामना वाटतात तितकं सोपं नाहीये. पहिल्या डावातच कित्येकांनी हा तर्क लावला होता की या सामना लगेच संपेल, 15 मिनिटात या धावा चेस होतील. पण सचिन ढवळेच प्रहार 11 पुणे संघाच्या गोलंदाजांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे, हा सामना सहजासहजी आम्ही सोडणार नाही आहोत. संतोषने काय गोलंदाजी केली. या पहिल्या 3 बॉलवर त्यांनी 1 धाव खर्च करताना विकेट मिळवले. याच सामन्यामध्ये पुन्हा एकदा ते चैतन्य निर्माण करण्याचं काम गोलंदाजांनी केलेलं आहे. AK स्पोर्ट्स वरवडेच्या 3 फलंदाजाला बाद केलंय. 8 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 23 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 21. मॅच ऑन आहे, सामना ऑन आहे. परिस्थिती गंभीर तर मग तुम्हाला तुमच्या संघासाठी खंबीर भूमिका घ्यावी लागते. आणि या सामन्यामध्ये पहिल्या डावात सुद्धा गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. आणि आता सुद्धा खेळपट्टी तीच, मैदान तेच, सत्र तेच आणि गोलंदाज पुन्हा एकदा भाव खाऊन जात आहेत. पहिले 3 बॉल संतोषने चांगले हाताळलेत. विशारद पगारे स्ट्रायक साईडला, बॉलिंग ट्रॅकवर संतोष दाभाडे. हलक्यातून बॉल प्लेस केलंय, मिड ऑन नाहीये. विशारदने सुद्धा डोकं चालवून स्ट्राईक रोटेट केली. या सामन्याची प्रायोरिटी काय आहे तीच प्रायोरिटी ओळखताना त्यांनी सिंगल कंप्लीट केली. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 22 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू 22 धावा. 20 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 22 धावांची. संतोषचं हे षटक सुरू चांगलं झालंय, मध्यंतर चांगला झालाय. मी यशस्वी होणारच या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. तीच मेहनत गोलंदाजांची पाहायला मिळते. सचिन ढवळेच प्रहार 11 पुणे या संघाच्या. ऋषी जोरे याने देखील खूप चांगली कॅप्टन्सी, खूप चांगल्या पद्धतीनं या डावाला जसा खेळ हवाय तसा खेळ दिलाय. पुढचा बॉल फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहे. स्क्वेअर लेगचा पोहोचेल, मिड विकेटचा पोहोचेल. सिंगल कन्व्हर्ट करता कॉल आणि ऋषी जोरे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. जे इतरांना जमत नाही ते आम्ही जमून घेतो. फलंदाज या ठिकाणी झालाय बाद की नाही त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाणार आहे. सातत्यानं आमचा जो PCR रूम आहे पुन्हा एकदा बिझी होतोय. सामना अजून संपला नाहीये. आपण ही महत्वाची लढत पाहतोय. सुपर 4 मध्ये जाईल कोणता संघ त्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय.
उत्तर अजून काही सापडत नाहीये. पुन्हा एकदा येतोय क्लोज कॉल. फलंदाज बाद की नाही त्याची तपासणी. तर ऋषी जोरे यांच्यासाठी टळावून जाऊ द्या. फलंदाज बाद आहे. जबरदस्त विकेट किपिंग. सचिन ढवळेच प्रहार 11 पुढे. संघाकडून ऋषी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 10. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही प्रेक्षक मोठ्या संख्येनं ही महत्वाची लढत पाहत आहेत. कारण आता या सामन्यामध्ये खूप काही घडायचं बाकी आहे. खूप काही पाहायचं बाकी आहे. खूप काही अनुभवायचं बाकी आहे. आणि अजूनही तो निकाल स्पष्ट नाहीये की नेमका कोटला संघ पुढे आहे, कोणता संघ मागे आहे. दोन्ही संघ एका स्थानावर आहे. आणि म्हणूनच या लढतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ॲज वी एक्सपेक्टेड की एक सामना आजच्या दिवसातला हा प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा ठरेल. आणि तो सामना हा घडतोय. लो स्कोरिंग मॅचेस प्रेक्षकांच्या लक्षात नेहमीच राहतात. आणि आता ही लढत प्रेक्षकांच्या लक्षात राहील. धावा झाल्यात 10, चेंडू झालेत 11 या डावातले. आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 21ची गरज. 19 चेंडू 21 धावांची गरज. शेवटचा बॉल संतोषचा या दुसऱ्या षटकातला. स्ट्रायकर सेंडला आहेत फलंदाज सागर. नॉन स्ट्रायकर एंडला विशारद. आतापर्यंत फलंदाज बाद झाले 4. धावसंख्या 10. 31चं लक्ष गाठायची इच्छा फलंदाजांची होती. पण त्या इच्छेला कुठेतरी दूर करण्यासाठी सातत्यानं गोलंदाजांनी आपली प्रतिभा सादर करून त्यांना रोखण्याचं काम केलंय. शॉर्ट प्लेन पंच केलंय. कव्हर्सला क्षेत्ररक्षण चुकलं. हे चुकलेलं क्षेत्ररक्षण त्रास देऊन जाईल. बॉल कव्हर्सला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थ्रो स्ट्रायकर साईडला मिळतात या 2. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 12. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 19 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18. 18 चेंडू 19 धावा. मॅच इज ऑन. सामना अजून संपला नाहीये. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचे पाहायला मिळतात या धावा रोखण्यासाठी. पण फलंदाज सुद्धा अजूनही आपल्या फटक्यांवर नियंत्रण ठेवतात. त्यांना माहिती आहे की आपण जास्त लक्ष्यापासून दूर नाही आहोत. आणि त्यामुळे 18 चेंडू 19ची गरज आहे. रामेश्वर प्रतिष्ठानच्या फ्लेक्सच्या बरोबर उभे 2 उभे आहेत. दोघांनी बाजूला साईड स्क्रीनच्या समोर प्लीज. थँक्यू. तर 2 षटकं संपली. धावसंख्या 12. 4 फलंदाज बाद. स्ट्रायकर साईडला विशारद. नॉन स्ट्रायकर साईडला सागर. आता बॉलिंग ट्रॅकवर आता कुठला बॉलर येतोय त्याची देखील तपासणी आपण करूया. थर्ड ओव्हरसाठी गोलंदाज येत आहेत. समीर जगतापलाच कंटिन्यू करत आलेला आहे. आतापर्यंत श्री रामेश्वर प्रतिष्ठान RPM ट्रॉफीमध्ये 4.5 लाख व्ह्यूज आपण 3 दिवसात प्राप्त केलेले आहेत. प्रेक्षकांची पसंती श्री रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित RPM ट्रॉफीला सातत्यानं लगातार 3 दिवस. धावसंख्या 12. 4 फलंदाज बाद. स्ट्रायकर साईडला विशारद. समीर जगताप बॉलिंग ट्रॅकवर. मागचं षटक जसं समीरचं चांगलं राहिलं होतं, पाहूया या षटकात तशीच कामगिरी समीरच्या वतीनं पाहायला मिळते का. तुम्हाला पदोन्नती मिळते जेव्हा तुमच्या वतीनं चांगला खेळ संघाला मिळतो. आणि संघाला आधार देण्याचं काम समीर जगतापने केलंय. पुढचा बॉल षटकातला पहिला. आणखीन एक आहे फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक. विशारद पगाराचा खेळ संपला. समीर जगतापच्या खात्यात आणखीन एक विकेट. निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्स मध्ये. 12 धावा 5 फलंदाज बाद. चार लाख व्ह्यूज मागच्या 3 दिवसात आपण कमवलेले आहेत tenniscricket.in वर. आणि म्हणूनच बघा ही लढत चालू आहे आणि अजूनही 1,500हून जास्त प्रेक्षक एकाच वेळी ही लढत पाहत आहेत. धावसंख्या 12. 5 फलंदाज बाद.
नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये जमवून घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे गोलंदाजांनी. पण पाहूया फलंदाज नेमकं काय करतात. इतकंही कॅज्युअल घेऊन नाही चालणार. चांगली प्रतिभा फलंदाजांकडे आहे, पण त्या प्रतिभेला चॅलेंज करण्याचं काम गोलंदाजाने केलंय आणि गोलंदाज आतापर्यंत यशस्वी ठरले. समीर जगताप यांचं पहिलं षटक होतं, 7 धावाचं त्यांना 1 विकेट मिळाला. त्यानंतर आले संतोष दाभाडे, त्यांनी 5 धावा खर्च करता 1 विकेट मिळवली. आणि आता समीर जगतापच्या या षटकाची सुरुवात विकेट झाली. 17 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. अवघड पेपर आम्हाला जड जात नाही, अशीच भूमिका सचिन ढवळेच प्रहार 11 पुणे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले. जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष या सर्व गोष्टी त्यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसून आल्या आहेत. त्याचमुळे आतापर्यंत सामना रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेला आहे. पाहूया ते योग्य ते वळण जिंकण्याचं कोणता संघ घेतो. 17 चेंडू 19. फुल एंड बॉल ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक दूर आहे, लॉंग ऑनचा बॉलवर पोहोचेल. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेची प्रयत्नांना कुठेतरी थांबवलेला आहे. कारण आता एक चुकीचं पाऊल आणखीन दबाव वाढेल. अगोदरच 5 फलंदाज बाद झालेत, त्याचमुळे विकेट वाचून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. AK स्पोर्ट्स वरवडीच्या धावसंख्या 13, 5 फलंदाज बाद, जिंकण्यासाठी 16 चेंडू 18ची गरज. आपण सुपर ओव्हर मागच्या 3 दिवसात नाही पाहिली आणि जर स्कोर लेवल झाला तर मग सुपर ओव्हर पाहण्याची संधी मिळेल. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड, पूल केलंय आणि सामन्यामध्ये दबाव होता त्याला दूर केलंय. बॉल मिड विकेट सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. थँक्यू. सुपर ओव्हरचा मी विषय काढला आणि मनावर घेतले फलंदाजाने आणि षटकार खेचून प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. धावसंख्या पोहोचते आता 6च्या मदतीनं. 19 धावा जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. 15 चेंडू 12ची गरज आहे. अजूनही पुन्हा एकदा पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाला. आणि पाहूया त्यासाठी समीर जगताप ज्यांनी आतापर्यंत इकॉनॉमिकल राहण्यावर भर दिलाय, पण हा शॉर्ट ऑफ लेन बॉल, हा शॉर्ट ऑफ लेन बॉल त्यांनी जो हाताळला त्या पिचिंगला ओळखलं सागरने आणि पूल करताना बॉलला डायरेक्ट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि पूर्णपणे या सामन्यावर आपल्या संघाची पकड मजबूत केली. एका बॉलवर पूर्णपणे आता कंट्रोल AK स्पोर्ट्स वरवडी संघाच्या पक्षात गेलेला आहे. जिंकण्यासाठी 15 चेंडू 12ची गरज. पुढचा बॉल समीर जगताप, पाहूया जे गमवलंय ते पुन्हा एकदा पुढच्या बॉलवर कमवतील का. पुढच्या बॉलवर कमवतील का, अपील झाली. पुन्हा एकदा पंचांना दिसलं की इम्पॅक्ट जो आहे, जो आउटसाइड द स्टम्प्स आहे, त्याचमुळे अपील फेटाळली. येतोय हा डॉट बॉल. सामना अजूनही सोडण्याच्या तयारीत नाही आहेत. 14 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. 14 बॉल 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. 19 धावा AK स्पोर्ट्स वडवणी संघाच्या धावफलकार पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 16 चेंडूंमध्ये धावा बनलेल्या आहेत. 19 धावा, 3 धावा पुढे आहेत जितके बॉल डिलिव्हर्ड केलेत या डावामध्ये. 14 चेंडू 12. पुढचा बॉल समीर, लो राहिलाय बॉल. आणखीन डॉट बॉलचा प्रवास सुरूच आहे. जितके जास्त डॉट बॉल तितके डॉट बॉलला योग्य त्या पद्धतीने शोधलं जातंय. 13 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. एक बॉल महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची आहे, एक क्षण महत्वाचा आहे. प्रश्न 6,66,666 रुपयांचा आहे. प्रश्न शेवटच्या दिवशीमध्ये पुन्हा एकदा ग्रीन पार्क स्टेडियमवर येण्याचा आहे. प्रश्न टॉप 4 मध्ये पोहोचण्याचा आहे आणि या प्रश्नाला सडेतोड उत्तर. आम्हाला नाही पटत तडजोड, आम्ही करतो तोडफोड. सागरच्या बॅटमधून आणखी एक षटकार. आला पहिल्या 15 बॉलवर, पण त्यानंतर पुढच्या 3 बॉलवर पूर्णपणे गणित बिघडलं. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या AK स्पोर्ट्स वरवडे 25 धावा, 5 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 6ची गरज. 2 षटकार महाग पडले. 2 बॉलवर तो कंट्रोल निसटला सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या संघाचा. आता 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत सनी सागर.
चौथ्या षटकासाठी स्ट्रायकर एंडला हर्ष जे एकवर खेळत आहेत आणि सागर ज्यांनी या सामन्यामध्ये या डावामध्ये आपला सर्वोत्तम खेळ दिला. संयम आणि आक्रमण या दोन्ही गोष्टींना आपण पाहिलं सागरच्या खेळण्याच्या शैलीमध्ये. धावसंख्या 25 जिंकण्यासाठी 6ची गरज. बॉल शिल्लक 12. पुढचा बॉल सनी सागर. ऑनसाइडला फ्लिक क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगचे बॉलवर पोचतील. एक धाव मिळते. आता थोडं सोपं झालेलं आहे AK स्पोर्ट्स वरवडी या टीमसाठी आणि म्हणूनच आता जास्त काही घाई गडबड न करता धीम्या गतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना लांबवता येईल का पाहूया. सचिन ढवळे प्रहार 11 संघाकडून ते पाहायला मिळते का. कारण चर्चा अशाच गोष्टींची होते ज्या गोष्टी अनपेक्षित असतात. तर पाहूया तीच गोष्ट घडते का. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाहीये. क्षेत्ररक्षक पोचेल आकाश. लॉंग ऑफ मधून मिळते 1. धावसंख्या पोचते 27. जिंकण्यासाठी 10 चेंडू 4ची गरज. 10 बॉल 4. थोड्या वेळी साठी का होईना झोप उडाली होती AK स्पोर्ट्स वरवडे या संघाची आणि आता त्यांना ते देखील तो अनुभव मिळतोय की आपण जवळपास जिंकतोय की काय. पण सामन्याचा निकाल आलाय कुठे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज. पुढचा बॉल सनी सागर. बॉल हवेत आहे. अजून सामना संपला नाहीये. आमना सामना अजूनही बाकी आहे आणि सनीच्या खात्यात आणखीन विकेट. विकेटवर लक्ष द्यावं लागेल. हा 6वा विकेट आहे टीम AK स्पोर्ट्स वरवडे. AK स्पोर्ट्स वरवडेचे समर्थक ॲडव्होकेट अभिजित सावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अभिजितजी आपलं स्वागत आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज आहे. 9 बॉल्स 4. आता विकेटचा शोध बघा. प्रत्येक गोष्ट जर प्राप्त करायची असेल तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय असले पाहिजेत. आता जर विकेटचा शोध जर सातत्याने घेतला गेला जरी धावा 4 रोखायच्या आहेत 9 बॉल्स आहेत 4 विकेट्स यावर फोकस करावा लागणार आहे AK स्पोर्ट्स वरवडे. लावून पाहूया सौरव हे नवीन फलंदाज. स्ट्रायकर साइडला. पुढचा बॉल सनी सागर. ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोचतील. क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं. 1-2 मध्ये परावर्तित केलं. समोरच्या संघाच्या चुकीचा फायदा उचलला. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोचते 2च्या मदतीनं 29 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू 2. 8 बॉल 2. 8 चेंडू 2 धावांची गरज आहे. पण चांगला लढा सचिन ढवळेज प्रहार 11 पुढे. जो आदरणीय सचिन ढवळे सरांचा संघ तुम्हाला खायला मिळतोय. एका बाजूला अचितजी कदम यांचा संघ. AK स्पोर्ट्स वरवडे 29. 6 फलंदाज बाद. पुढचा बॉल ओट विकेट. हलकतने ड्राईव्ह केलंय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते. त्यांना चकवत बॉल मागे. तोपर्यंत 1. सामना आता बरोबरीत आलेला आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडू 1 धावेची गरज. लढत आजच्या दिवसातली आजच्या रजनीतली शेवटची खूप चांगली राहिली. चांगला संघर्ष पाहायला मिळाला. जिद्द जिंकण्याची सचिन ढवळे प्रहार 11 या संघाची पाहायला मिळाली. कारण 31 धावा 30 बॉल्समध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा आपण डिफेंड करण्याचा प्रयत्न करतो भले भले संघ चाचपडतात पण चांगलाच लढा पाहायला मिळाला. बॉल हवेत आहे. संधी विकेटचा शोध घेण्याची. सामना अजून संपला नाहीये. सामना अजून संपला नाहीये. आणखी एक विकेट जातोय. 7वा धक्का बसतोय AK स्पोर्ट्स वरवडे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 1ची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 1ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानात पोहोचतात. आता राज येत आहेत. 9व्या क्रमांकावर जात आहेत आणि 7 फलंदाज बाद झालेले आहेत AK स्पोर्ट्स वरवडेचे. उद्या सुद्धा संध्याकाळी 5:30 वाजता रिपोर्टिंग आहे आणि आपण पहिला सामना 6 वाजता सुरू करणार आहोत. महेश नानगुडे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत.
आणि उद्याचे 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. धाडसकल गोवा वर्सेस स्मार्ट ट्रेड रत्नागिरी पहिला सामना आणि दुसरा सामना आर जे ग्रुप दिल्ली धमाका वर्सेस रणझुंजार वैभववाडी. तर रिपोर्टिंग 5:30ची आणि पहिला सामना 6 वाजता सुरू होईल. जिंकण्यासाठी एकादवीची गरज. महेश नानगुडे आज फलंदाजी करताना जे कमवलं नाहीये ते गोलंदाजी करताना कमवून दाखवतील का? महेश राऊंड विकेट. पहिला बॉल डॉट होतोय. महेश नानगुडे उत्तम पर्याय या शेवटच्या षटकासाठी दाखवून ठेवलेला आहे. आम्ही इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला आलोय. ही भूमिका महत्वाची. क्षेत्ररक्षण जवळ केलंय. आता पाहूया कव्हरचं आहे. थर्ड स्लिप आहे, फर्स्ट स्लिप आहे, शॉर्ट कव्हर आणि यावेळेस बॉलला खेळलंय. ओ ओ आणि कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण चुकलं. एकदा पूर्ण झाली आणि शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर 31 धावा चेस झाल्या आणि टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे AK स्पोर्ट्स वरवडेने. हार्ड लक टीम. सचिन डवळेस, प्रहार 11. चला अभिनंदन अचितजी कदम आणि सामनावीरचा पुरस्कार दिला जाणार आहे. तर सुरेश नाथ ठरतायत सामनावीर. गोलंदाजी उत्तम दर्जाची सुरेश नाथ यांची पाहायला मिळाली. सुरेश आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचायचे ज्या ठिकाणी दिला जाईल सुरेशला सामनावीरचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. सुरेश नाथ. सुरेश नाथ. सुरेश आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. एक्सपोर्ट्स यांच्याकडून आकर्षक चषक, आयोजक शैलेश लोके आणि त्यांच्या सौभाग्यवती श्रेया लोके यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपल्याला वितरित करण्यात येत आहे. आणि त्यांच्यासोबत आहे सावी लोके मॅडम. मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. असाल तर आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. परेश वांगणकर. परेश वांगणकर जर आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. हॅलो. आज एक चांगला दिवस आहे बघा.